वेलकम टू माय चॅनल। आज आपण केक बनवणार आहोत, पण तो वेगळ्या प्रकारचा बिस्किटाचा केक तुम्ही बनवलेला असेलच। त्यासाठी मी हे एक पार्लेजी नावाला पुडा घेतलेला आहे। हे मी हॅपीचं एक बिस्किट 5 वाला घेतलेला आहे। हा मी खजूर मिक्सरला लावून घेतलेला आहे। हे गाजर घेतलेला आहे, हे बीट घेतलेला आहे, हा गाजर घेतला आहे, हे मी संत्र घेतलंय आणि हे सफरचंद आणि हा इनो आणि हे बिस्किट मी मिक्सरला लावून घेतले दोन्ही ती। आता यामध्ये आपण आणि 1 वाटी आपल्याला दूध लागणार आहे। हे 1 पेला आपण दूध घेतलेलं आहे। आता आपण कृतीला सुरुवात करूया। मी हे मिक्सरला लावून घेतलेलं पार्लेजी आणि हॅपी अशी बिस्किट आहेत आणि यामध्ये मी आता आधी हा गाजर बीट घालून घेणार आहे। बीट मिक्स करून घेते त्यामध्ये। त्यानंतर आपण हा किसलेला गाजर घालूया, तोही मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण आता हे ॲपल जे चिरलेलं आहे ते घेऊया आणि हे संत्रही टाकूया आणि तेही त्यामध्ये थोडं मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण हा खजूर मी दुधात घालून पेस्ट करून घेतले, तो त्याच्यामध्ये थोडा मिक्स करू। यामध्ये मी साखर वगैरे काही यूज करणार नाहीये। हा खजूर मी त्यामध्ये घालत आहे, तो पण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण दूध घालणार आहोत। एवढं पण दूध घालून हे मिक्स करून घेऊया। मी यामध्ये हे सगळं एकत्र टाकलेलं आहे थोडं आणि आता आपण हा 1 इनो फोडून त्याच्यात घालणार आहोत। हा इनो घातलेला आहे मी, बघा इनो घालून मी चांगलं फेटून घेते ते। आणि हे मिश्रण आता आपण ओव्हनच्या भांड्यामध्ये टाकूया आणि ठेवूया। साजूक तूप लावून घेत आहे चांगलं हाताने पूर्ण, तर खाली कुठे केक चिकटू नये यासाठी। आणि हा आपण याच्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा करू शकतो आणि ह्याच्यामध्ये मी 2 इनो घातलेले आहेत आणि हा 1.5 पेला दूध घातलेलं आहे। आता आपण हे सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया।
हे मिश्रण आपण याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे मी आता ओव्हनमध्ये ठेवणार आहे आणि बघूया आपण काय होतंय ते. आमच्याकडे ओव्हनमध्ये ठेवायच्या अगोदरच आमच्या ऋषालीच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. हां, काय होणार आहे काय नाही ते बघण्यासाठी हे मी ठेवलेला आहे. हा एकदम गरम करण्याचा साधा ओव्हन आहे, तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. आणि मी हे आता 3 वर ठेवत आहे. 3-3.5 वर मी ठेवला आहे ओव्हन आणि त्याच्यामध्ये तो मी केक आता बनवून घेते. हा आपला केक आता तयार आहे. आपला वेगळा केक बीटमुळे त्याला लाल कलर देखील आलेला आहे. तर हा आपण असा सोडवून घेऊया जरा साईडने आणि मग आपण त्याला ताटामध्ये ओतण्याचा प्रयत्न करूया. चिकट झालाय का बघूया. थोडासा ठेवलेला होता पण आता हा आपण केक हा आपला तयार झालेला आहे. बीट, गाजर, सफरचंद, बिस्किट असा इनो घालून सगळा केक आणि संत्र असा हा केक आपला तयार आहे. तुम्ही बघू शकता मुलांसाठी पौष्टिक केक तयार आहे. ह्याच्या आपण सगळ्यांना आता हा थोडासा कट करून, आमच्याकडे एका मुलीचा काल बड्डे झालेला आहे, बिलिटेड बड्डे म्हणून आज आम्ही केक केला आहे. तर ती तुम्हाला केक कापून टेस्ट करून दाखवेल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सानिका, हॅपी बर्थडे टू यू. आता मी हा केक सानिकाला भरवत आहे. सानिका सिस्टर या पुढे. ह्या आमच्या मोठ्या सिस्टर आहेत, त्यांना पण भरवत आहे. त्यांनी सांगावं केक कसा झाला आहे. पौष्टिक केक. आणि ह्या केक मध्ये आपण साखर बिलकुलही ऍड केलेली नाहीये. आपण फक्त गाजर, बीट आणि आपण खजूर टाकलेला आहे, सफरचंद टाकलेला आहे, संत्र टाकलेला आहे आणि पार्लेजी बिस्किट आणि हॅपी हॅपी बिस्किटचा छोटा पुडा आणि दुधात मिक्स करून आपण हा केक बनवलेला आहे. हा मुलांसाठी अतिशय सुंदर पौष्टिक असा केक आहे. मुलं काही वेळेला आपल्याकडे गाजर वगैरे खायला बघत नाही, तर त्या मुलांना हा बिस्किटमध्ये घालून खूप छान केक तयार झालेला आहे. आणि तुम्ही हा केक नक्की करून बघा. आता आपल्याकडे एक मुलगा पण आलेला आहे, आपण सगळ्यांना टेस्ट दाखवूया. हा मग हा पण टेस्ट सांगेल तुम्हाला कशी झालेली आहे ती. छान आहे ना. आता माझी सूनबाई तुम्हाला सांगेल टेस्ट कशी आहे मला केकची. तिकडे बघून सांग. बघा सगळ्यांचा खूप छान झालेला आहे. आता माझ्या दुसऱ्या मुलीला पण मी भरवते आहे. आरती हा केक बघा कसा झालेला आहे. कसा झालाय सांग. आणि हा केक खरंच छान लागतो आणि सुंदर असा दिसतो पण आहे. तुम्ही करून बघा. फक्त ह्याला शिजण्यासाठी 10 मिनिटं लागतात. आणि हे सफरचंद आणि संत्र जे आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स नाही केलं, वरून टाकलं तरीही ते छान होईल. पण ह्या केकला बिस्किटाचा थर खाली घेऊन मध्ये जर तुम्ही संत्र आणि सफरचंदाचे स्लाइस ठेवले तरी तो केक सुंदर होईल. या केकला अतिशय सुंदर असा वास पण येतोय आणि टेस्टला तर अप्रतिम केक झालेला आहे. आता आपण आमच्या मस्त आले ना. मस्त आला. सर्व मीच घेते. आणि सरांना दिला खाल्ला ना सानिकाने बघा. हा अशा पद्धतीने केक तुम्ही नक्की घरी ट्राय करा. मला सबस्क्राईब करा, लाईक करा.